आज प्रचाराचा शेवटचा रविवार आहे, त्यामुळे प्रत्येक जण रोड शो, रॅली, सभांवरती भर देत आहे. पिंपरीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या रॅली दरम्यान एका ठिकाणी आग लागल्याची दृश्य सुद्धा आपण पाहतो आहे. कार्यकर्ते खूप उत्साही पद्धतीनं फटाके वाजवत होते आणि त्यामुळे हा एक प्रकारे अनुचित प्रकार घडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री आज पुण्यामध्ये सुद्धा एक जाहीर मुलाखत देणार आहेत. गिरिजा गोडबोले त्यांची मुलाखत घेण्यासाठी त्यांनी नागपूरमध्ये तर्री पोहा विथ देवाभाऊ अशी मुलाखत दिली, तर तशीच मुलाखत त्यांची पुण्यामध्ये सुद्धा होती. त्यापूर्वी त्यांनी पिंपरी चिंचवडमध्ये जो रोड शो केला, त्या रोड शोच्या वेळेला घडलेली ही घटना, फटाके फोडल्यामुळे एका ठिकाणी आग लागली. पुण्याचा गड आणि पिंपरीचा गड राखणं हे सुद्धा भाजपसाठी तितकंच महत्त्वाचं आहे, कारण इथे अजितदादांची राष्ट्रवादी, शरद पवारांची राष्ट्रवादी म्हणजे राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा थेट सामना रंगल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. 2017 पासून या महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता आहे आणि आता अजितदादांनी सुद्धा या दोनही महानगरपालिका पुन्हा काबीज करण्यासाठी पिंपरी आणि पुण्यामध्ये शेड्यू ठोकलेला आहे. अजितदादांनी जो त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला, प्रकाशित केला, त्यात त्यांनी मेट्रोचा प्रवास, बसचा प्रवास मोफत देऊ असं आश्वासन दिलं, ज्यावरनं बरीच टीकाही झाली. आणि आज पुण्यासाठी, पिंपरी चिंचवडसाठी मुख्यमंत्र्यांनी एक रोड शो घेतलेला आहे. मुख्यमंत्र्यांची मुलाखत सुद्धा पार पडणार आहे, पण पिंपरी चिंचवडमधल्या रोड शोच्या दरम्यान एक अनुचित प्रकार घडल्याची घटना आपल्याला पाहायला मिळते. आणि आपले प्रतिनिधी राजू सोनवणे, आपण पुन्हा एकदा शिवाजी पार्कात येतोय, कारण अवघ्या काही मिनिटात दोन्ही ठाकरे बंधू शिवतीर्थवरनं म्हणजे राज ठाकरेंच्या घरावरनं